आयुष्यात एखादी चूक घडते, पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरुणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामाची थरारक कहाणी आरडी या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. 21 मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटातून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती निर्माते गणेश शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. संकल्पना करण्याचं सुचण्याचं एकमेव रिझन होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं. मराठी पहिला प्रयत्न माझा होता, किंवा आपण काहीतरी ट्रेंड मराठीचा चेंज करू शकतो का, किंवा कमर्शियल ज्या अंग जे असतात त्या सगळ्यांचा यूज करून आपण एक काहीतरी लोकांना सांगूही शकतो का. तर हे सगळं माझा प्रयत्न होता. एक छोटीशी गोष्ट आहे, त्या गोष्टीचा किती मोठा भाव होऊन आपल्या आयुष्यात संकट होतं. जशी छोटीशी चुकीमुळे काय घडू शकते सगळं आरडीमध्ये. आरडी हे एक ॲग्रेसिव्ह कॅरेक्टर आहे जे तुम्ही बघाल की, पण त्याच्यामध्ये असे भरपूर पॉईंट्स आहेत जे डेली लाईफमध्ये आपण प्रत्येक माणसामध्ये असतात. तर ते तुम्हाला नक्की कनेक्ट करेल हे आरडी कॅरेक्टर. आणि संपूर्ण टीम खरं तर माझी जी आहे यांचा उत्तम क्राफ्टवर त्यांचा कमांड आहे. तर त्यांचा एक नटलेला जो अभिनय जो मी करून घेतला आहे तर तो तुम्ही बघायला यायचा आहे. उत्तम संगीत आहे आणि नवोदित कलाकारांनी मराठीमध्ये खूप काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या वेगळेपणाला दाद देण्यासाठी तुम्ही 21 मार्चला थिएटरमध्ये येऊन आरडी हा चित्रपट बघावा अशी माझी कळकळीची विनंती तुम्हाला. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर साद एंटरटेनमेंट, कमल एंटरप्राइजेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि होलिक्स प्रोडक्शन यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 21 तारखेपासून हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.